आज माझा उपवास होता त्यामुळे बटाट्याची खिचडी केली होती आणि त्या मोबाईलच्या नादात माझी खिचडी खाली करपली होती हो. आणि आज माझा किचन कटाना पूर्ण क्लीन होता. परत देवपूजा पण लवकर झाली होती त्यामुळे आज थोडीशी खुश होते. कारण शिवांशला शाळेत सोडायच्या अगोदर मी 2-3 कामं सगळी करून गेले होते. तरी मला बाकीची कामं होतीच म्हणा, कपडे भांडी फरशी पुसायची होती, पण तेवढीच ना 1-2 कामं जरी कमी झालीत ना तरी परत मनाला म्हणजे शांतता वाटते, जरा बरं वाटतं. कपडे वगैरे धुतले आणि वरती वाळत घालून आले आणि मग शिवांशला आणायला चालले. कधी कधी कसं होतं माहिती आहे का, आपण जे आपल्या बाळाबरोबर वागत असतो त्याच्याबरोबर करत असतो तीच ना परत ती गोष्ट ना करत असतो. आता शिवांश मला शाळा सुट्टी ना तेव्हा अचानकच मला बोला, मम्मी आपण मंदिरामध्ये जाऊया का. ह्याच्या अगोदर मी दर गुरुवारी शिवांशला ना मंदिरामध्ये घेऊन येत होते, त्यामुळेच ना मला वाटते आज तो मला म्हणला असेल की मम्मी आपण मंदिरामध्ये जाऊया. आणि स्वतःहून त्यानं पूर्ण अशा ना आतल्या गाभाऱ्याला पूर्ण त्यानं प्रदक्षिणा वगैरे घालून आला. आणि एवढा सगळा कपड्याचा ढिगारा काढला होता. त्याच्या अगोदर म्हटलं पहिले चहा पिऊन घेऊया, मग सगळे कपडे ठेवूया. आता एवढे कपडे मी काढले होते त्याचं कारण म्हणजे शिवांचा सॉक्स ना मला सापडत नव्हता. 2 दिवस झाले मी त्याला सँडलवरती शाळेत पाठवत होते. आता एवढीशीच रूम आहे तरी पण ह्या रूममध्ये ना मला सॉक्स सापडायला मला तर आश्चर्यच वाटते बाबा, की नक्की कुठे ठेवला काय. मी एवढं सगळं बघितलं मला कुठेच सापडलं नाही. पूर्ण कपाटातले कपडे बाहेर काढले, मी परत ठेवली तरी पण मला सॉक्स सापडलं नाही. आता कधी कधी असं वाटतं ना, नक्की रूमनं खाल्ला की काय झालं काय कळना झाले. एकच सॉक्सने मी 2-3 दिवस झाले वागवत होते. आणि या 6 वाजता संध्याकाळी ना आम्ही दोघं बाहेर आलो होतो. जायचं होतं लवकरच, पण त्या पार्सलवाल्यामुळं ना एवढा वेळ झाला. पार्सलची वाट किती वेळ बघत बसले पण तो काय आलाच नाही. मला बाजारात पण जायचं होतं, म्हणजे बाजार भरायचा होता थोडासा घरातला किराणा माल. आणि शिवांच्या मित्राकडे पण जायचं होतं, कारण तो ना 2-3 दिवस झाल्यासारखाच म्हणत होता, मम्मी शिवांशकडे जाऊया का. चला म्हटलं जाऊयाच, कारण तो ऐकतच नव्हता, रडायलाच लागला. त्या पार्सलवाल्यामुळे मला तर वेळ झालाच होता म्हणा. आणि तिथून पण शिवांश काय याचं नाव घेत नव्हता, तरी पण थोडीशी ना लाडीगोडी लावून शिवांशला मी घरीकडं खालती आणला होता. कारण मला एम-मार्टमधून ना थोडाफार किराणा माल खरेदी करायचं होतं, त्यासाठीच ना शिवांशला मी लाडीगोडी लावून जरा कसं तरी खाली आणला होता. आता मग काय घरी आली आणि मग लागले जरा कामाला. आता मी जातानाच यांना सांगितलं होतं की शिवांशना रडतोय तर त्याच्या मित्राकडे जायचं, त्यामुळे ह्यांना मी सांगितलंच होतं की मी फक्त भातच करणार आहे. आज उपवास होता तरी पण आम्ही भातच केला होता. इकडे भात मस्तपैकी लावला कुकरला आणि मग इकडं सामान भरायला घेतलं. आता प्रत्येक डब्यामध्ये थोडं थोडं काय नाही काहीतरी होतं, त्यामुळे काय सुचतच नव्हतं कुठल्या डब्यामध्ये काय भरू ते. तरी पण सगळं डबा भरून घेतला आणि शिवांच्या खाऊचा डबा बघितला तर आतून ना थोडा खराबच झाला होता. त्यातनं निम्मा अर्धा खाऊ सगळा सांडला होता. मग तो सगळा काढून घेतला पिशवीमध्ये, डबा घासला ठेवला आणि सगळं डब्यात व्यवस्थित लावून घेतले. आणि माझं पिल्लू आज ना बिना खाता पिता झोपलं होतं. आता त्याला उठवलं नाही, कारण वरती पण मी थोडंसं खाल्लं होतं. आणि परत घरी आला तेव्हा मला एम-मार्टमधून ना बिस्किट आणलं होतं, ते पण त्यानं खाल्लं होतं. आणि ह्यांनी आज नाही आईस्क्रीम आणलं होतं, खास त्यांना शिवांसाठीच आणलं होतं. कारण त्याला वरून येताना मी बोलले होते की बाळा तुला आईस्क्रीम पप्पा आणणार आहेत, घरी चल. तेवढ्या शब्दावरती तो घरी आला होता. तो येत नव्हता अजिबात घरी, त्याला इथं खेळायचं होतं. पण आता काय माझं पिल्लू झोपलं होतं त्यामुळे काय आम्ही दोघांनीच मग घेतलं खाऊन.